नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज गाडी खाली झाली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो। चामुंडाला दुकानाला गाडी खाली करायला लावलेली। आपलाच पहिला नंबर होता। रात्रीतून एक पण गाडी आली नाही। आपली एकच गाडी होती, पण शेट म्हणते अजून एक वाशाची गाडी आणि अजून एक सिल्वरची गाडी आहे, पण अजून तर काय गाड्या आल्या दिसत नाही। त्यामुळं गाडी आपली खाली करायला लावलेली आहे। लवकर होईल खाली। आता आम्हाला जास्त म्हटल्यानंतर 12 वाजेपर्यंत गाडी व्हायला पाहिजे अंदाजे। बघा तर किती वेळ लागतो वगैरे। खाली झाल्यावर मार्केटला जायचं। अजून तरी ऑर्डर घेतलेली नाहीये। बघूयात आता काय होतं। कुंदन शेटला फोन करू खाली झाल्यानंतर, नाही तर त्याचा फोन येईलच मला की काय करायचं काय नाही। बघूयात मित्रांनो काय होतं आणि काय नाही। मित्रांनो 1:15 वाजले दुपारचे। गाडी खाली झाली। भाडं वगैरे घेऊन आलो आता मी। 11:30 वाजता कुंदन शेटचा फोन आलता। म्हैसूरची ऑर्डर आहे, काय करायचं घ्यायचं का? म्हटलं घ्या, कारण की गाडी भरू आहे। परत उद्या रविवार आहे, मग सोमवारवर जाईल। तर नागेशला पण फोन केला। नागेश म्हटला या मी भरून देतो, काय हरकत नाही। तर भाडं वगैरे सगळं घेऊन आलोय मी। आता निघूयात, डायरेक्ट शिरवळला जाऊयात आणि गाडी देऊयात नागेशला। कारण की केसुर्डीची आज आणि उद्या जत्रा आहे। तिथले बरेच हमाल लोक वगैरे, गाडी भरणारे वगैरे तिथलेच आहेत। अजून मित्र वगैरे ते पण आपल्या त्या गावचे। त्यामुळं पहिले नागेशला फोन केला। नागेशचं गाव बावडा आहे, पण म्हटलो विचारावं त्यांना भरतो का नाही, किंवा कारण की अर्धे निम्मे गाडी भरणारे केसुर्डीतलेच आहेत जास्त। तर त्याला विचारलं गाडी भरून होईल का बाबा, नाही तर मी यायचो परत अडचणीत पडायचो। तो म्हटला काय हरकत नाही, तुम्ही आपण भरून देऊ। तर निघूयात मित्रांनो आता शिरवळला जायला। शिवापूरच्या टोल नाक्यावर आलोय मित्रांनो। गर्दी बघा टोल नाक्यावर। शनिवार असल्यामुळं लोक आता फिरायला वगैरे निघतात, त्याच्यामुळं सगळं जाम आहे। चांदणी चौकापासून थोडं ट्रॅफिक लागलं। बॉबी विकणारे माझा आवडता मेनू आहे, पण जरा सर्दी वगैरे झाली त्यामुळं खायची इच्छा नाही होते आता। पेरू पण आहे। आता एशियन पेंटला गेल्यावर डायरेक्ट जेवण करूया, नाही तर घरी येऊन डायरेक्ट। आता इथं कमीत कमी 15-20 मिनिटं जातील लाईनीत। सगळं जाम आहे। ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सला पण जागा देत नाही लोक। कुठे काय माहिती, मागच्या साईडलाच आहे, दिसत नाहीये। आपल्या साईडनी नाही आली अजून, पण आवाज आपल्या साईडलाच येतो। जाऊयात मित्रांनो पहिले एशियन पेंटला। किती वेळ लागतो आता काय माहिती इथं ट्रॅफिक मध्ये। पलीकडच्या साईडनी चालली होती आता मित्रांनो। 3:45 वाजले दुपारचे। शिरोळला गाडी सोडली मी, तर झाडून वगैरे दिली नागेशला। त्याच्यानंतर नागेशनी मला हायवेला आणून सोडलं। तिथून छोटा हत्ती भेटला, त्यांनी शिरोळपर्यंत आलो। शिरोळला बस भेटली। आता बसमध्ये बसलोय निवांत, एकदम मागची सीट बसली भेटली। आता चाललोय घरी। गाडीची एंट्री पण झाली। रात्री भरेल गाडी, उद्या सकाळी बाहेर निघेल गाडी सकाळपर्यंत। उद्या तर नाही निघायचं, सोमवारी सकाळी निघायचं। शेवटच्या सीटमध्ये बसलो आहे, त्याच्यामुळं याचं हालती आहे गाडी। परवा सोमवारी सकाळी निघायचं। बघू आता कुठलाही शेट काय म्हणतात, कारण की ही शेवटचीच ट्रिप आहे। येताना ही गाडी उत्तमकडं सोडायची। म्हैसूरचा लोड आहे, म्हैसूरचा माल भरला आहे आपण। म्हैसूरवरून बेळगावाला एमटीच यायचं आहे आपण, कारण की उत्तमची इथं गाडी कामावर लावायची। उत्तमची इथं 2-3
थांबायला लागत सगळं गाडी तोडूपर्यंत, त्याच्यानंतर मग पुण्याला येता येतं. तर जाऊयात मित्रांनो आता घरी, एक तासाभरात पोहोचत मी घरी. रात्रीचे 9:30 वाजलेत मित्रांनो, घरीच आहे. 5 वाजता आलतो मी घरी, 5:15ला. त्याच्यानंतर झोपलो होतो जरा एक तासभर, नंतर उठलो, मॅच बघितली मुंबईची. हारली मुंबई, पण चांगली टफ फाईट दिली. जरा ओपनर प्लेयर थोडेफार खेळले असते व्यवस्थित तर जिंकले असते, पण बॅड लक आता मुंबईचं. कुठं गेलो नाही त्याच्यानंतर. गाडी तर आपली भरायला गेलेली, माझ्यासमोरच एंट्री झाली ती, पण अजून काय नागेचा वगैरे फोन नाही. बहुतेक रात्री भरल गाडी, काय सांगता नाहीत किती वाजतील वगैरे, पण उद्या सकाळपर्यंत 100% निघल. पण उद्या निघायचं नाही आपण, उद्या रविवार असल्यामुळं सोमवारी सकाळी निघू. तसं एक उद्या उरूस आहे, तिथं जायचं आहे, पण अजून नक्की नाही. बघू आता कुंदन शेट वगैरे काय म्हणतात. तिथंच आहे शिरवळच्या इथं, केसर्डी गाव आहे ना, तिथलं आहे. मग जर रात्री गेलो तर मग रात्रीच उद्या निघायचं, आणि आलं की मग उत्तमची इथं कामाला लावायची गाडी. त्याच्यामुळं आता बघू उद्या ठरवू काय करायचं आणि काय नाही नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता घरीच आता दुसरी मॅच बघत बसलोय टीव्हीवर. दुसरं काय टाइमपास नाही, घरी सगळेजण आहेत, निवांत एकदम. आता जेवण करायचं आणि पडी मारायची. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री, जय महाराष्ट्र.